इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे अशी प्रत्येक बहीण भावाला ओवाळताना म्हणते. पण या देशात शेतकऱ्यांचं राज्य काही येत नाही. त्याच्यामागे आसमानी संकट आहे, त्याच्यामागे सुलतानी संकट आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या स्वतःच्या काही समस्या आहे. शेतकरी जाती जातीत भांडत बसतो, शेतकरी धर्माधर्मात भांडत बसतो. तो शेतकरी म्हणून कधी एकत्र येत नाही. अलीकडच्या काळामध्ये तर शेतकऱ्यांमध्ये पिकानुसार नवीन जाती पडल्या. म्हणजे द्राक्षाचा शेतकरी वेगळा आहे, कांद्याचा शेतकरी वेगळा आहे, सोयाबीनचा शेतकरी वेगळा आहे, कपाशीचा वेगळा आहे, धान्याचा शेतकरी वेगळा आहे. आणि कपाशीचा प्रश्न आला का सोयाबीनचा शेतकरी जात नाही, सोयाबीनचा प्रश्न आला का कांद्याचा शेतकरी जात नाही. कोणीच कोणाला मदत करत नाही, म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही. हे सगळं महाराष्ट्रभरचं चित्र मी जेव्हा फिरून बघितलं तेव्हा मला सुचलेली एक नवी कविता आपल्यासमोर ठेवतो. ती सगळ्या शेतकऱ्यांसाठी लक्षात घ्या. कविता अशी आहे. कांद्याचं निघत होतं सालपट तेव्हा द्राक्ष हसत होती. कांद्याचं निघत होतं सालपट तेव्हा द्राक्ष हसत होती. केळी झोडली पावसानं तेव्हा संत्री बारमध्ये बसत होती. केळी झोडली पावसानं तेव्हा संत्री बारमध्ये बसत होती. मका सोयाबीन कपाशी या टाकून दिलेल्या पोरींसारख्या. मका सोयाबीन कपाशी या टाकून दिलेल्या पोरींसारख्या. मायबापाच्या घरात राहूनसुद्धा भावाच्या प्रेमाला पारख्या. मायबापाच्या घरात राहूनसुद्धा भावाच्या प्रेमाला पारख्या. ऊस गोड तसा आडदांड वेळ आली की खमक्या होतो. शुगर लॉबी. ऊस गोड तसा आडदांड वेळ आली की खमक्या होतो. गोडवाच काढून घेऊ तुमचा नादी लागल तर धमक्या देतो. ऊस परिषदेतून एकमेव असं पीक येऊ ऊस जे स्वतःचा भाव आधी ठरवतं, नंतर ते कारखान्यांना पाठवतं. ऊस परिषदेत तो भाव ठरतो. मेथी कोथिंबीर काकडी दोडकी नावाला भाजीपाला. मेथी कोथिंबीर काकडी दोडकी नावाला भाजीपाला पण बाजारात पाला पाचोळा. मेथी कोथिंबीर काकडी दोडकी नावाला भाजीपाला पण बाजारात पाला पाचोळा. वांग्याचं नेहमीच होतं भरीत तांबाट्यांचा रस्त्यावर चिखलगोळा. वांग्याचं नेहमीच होतं भरीत तांबाट्यांचा रस्त्यावर चिखलगोळा. धान्य भरडलं जातंय जात्यात. धान्य भरडलं जातंय जात्यात पण कोणालाच राग येत नाही. धान्य भरडलं जातंय जात्यात पण कोणालाच राग येत नाही. सडून करपून नाहीतर फास लावून मारताय सगळे, पण लढण्यासाठी एकत्र जाग येत नाही. पण लढण्यासाठी एकत्र जाग येत नाही.